नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो. सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे चालू राहण्यासाठी ई-के-वाय-सी आता कंपल्सरी केली आहे. ई-के-वाय-सी पूर्ण न करणाऱ्या लाडक्या बहिणींना महिन्याला मिळणारे पैसे बंद होणार आहेत. ई-के-वाय-सी पूर्ण करायला तुम्हाला फक्त 5 मिनिटे लागणार आहेत. या व्हिडिओमध्ये ई-के-वाय-सी कशी करायची आणि ज्यांची ई-के-वाय-सी झाली आहे त्यांनी ती कन्फर्म झाली आहे का हे कसे पाहायचे, ही स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. तेव्हा आज टेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा. आणि हा व्हिडिओ बघता बघता बाजूलाच आपली लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी पूर्ण करून घ्या. पहिल्यांदा आपण ई-के-वाय-सी करण्यासाठी कोणत्या गोष्टी तुमच्याजवळ असणे गरजेचे आहे ते पाहूयात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे इंटरनेट चालू असलेला मोबाईल किंवा कम्प्युटर जवळ पाहिजे. त्यानंतर लाडक्या बहिणीचे आधार कार्ड व त्याच्याशी जोडलेला मोबाईल OTPसाठी पाहिजे. विवाहित असल्यास पतीचे व अविवाहित असल्यास वडिलांचे आधार कार्ड व त्याच्याशी जोडलेला मोबाईल जवळ ठेवा. पती हयात नसल्यास पतीच्या मृत्यूचा दाखला व घटस्फोटित असल्यास घटस्फोटाचा पुरावा जिल्हाधिकारी कार्यालयात महिला व बालविकास अधिकाऱ्याकडे हा ऑनलाईन के-वाय-सी करण्याच्या आधी जमा करायचा आहे. मी ही प्रक्रिया कॉम्प्युटरवर करत आहे, पण मोबाईलवर पण सेम टू सेम करायचं आहे, काहीच फरक नाही. पहिल्यांदा गुगल क्रोम किंवा तुमचा लेटेस्ट ब्राउझर ओपन करा आणि ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जा. खूप साऱ्या फेक वेबसाईट्स आहेत, त्यामुळे करेक्ट वेबसाईट स्क्रीनमध्ये बघून टाका किंवा डिस्क्रिप्शनमध्येही मी या वेबसाईटची लिंक देत आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर अशी स्क्रीन दिसेल. यामध्ये पहिल्याच पानावर मधल्या भगव्या आयतात अद्याप ई-के-वाय-सी पूर्ण केली नसल्यास येथे क्लिक करा असे पांढऱ्या अक्षरात लिहिले. याच्यावर क्लिक करूनच आपल्याला ई-के-वाय-सीसाठी पुढे जायचे आहे. याच्यानंतर अशी स्क्रीन ओपन होईल. यामध्ये सगळ्यात वरच्या रकान्यात लाभार्थी आधार क्रमांक म्हणजेच लाडक्या बहिणीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आधार कार्डावर बघून या रकान्यामध्ये 10 अंकी आधार क्रमांक व्यवस्थित टाकायचा आहे आणि तो बरोबर टाकलाय की नाही हे बघण्यासाठी आपण रकान्या शेजारच्या डोळ्याच्या चिन्हावर क्लिक करू शकतो, जेणेकरून टाकलेला क्रमांक दिसेल. त्याच्या खाली कॅप्चा म्हणजेच दिलेले अंक आहेत त्या क्रमाने शेजारच्या रकान्यात भरायचे आहेत. त्याच्या खालच्या बॉक्समध्ये आधार क्रमांक व OTP वापरण्यास आणि त्याद्वारे ओळख पटवण्यासाठी आणि प्रमाणित करण्यासाठी आपण संमती द्यायची आहे. त्यामुळे त्यामध्ये मी सहमत आहे हे सिलेक्ट करायचे आपल्याला आणि OTP पाठवा याच्यावर क्लिक करायचं आहे. यानंतर लाडकी बहीण असलेल्या महिलेच्या मोबाईलवर OTP येईल. यामध्ये टेक्स्ट मेसेजमधील OTP इथे टाकायचा आहे आणि सबमिट करा यावर क्लिक करायचं आहे. इथे विवाहित की अविवाहित असे सिलेक्ट करायचे आहे. आपण या व्हिडिओमध्ये विवाहित असे सिलेक्ट करून प्रक्रिया पूर्ण करून दाखवत आहोत, परंतु अविवाहित महिलांसाठी पतीच्या जागी फक्त वडिलांबद्दलची माहिती असेल हे लक्षात ठेवा. यानंतर विवाहित स्त्रीसाठी पती हयात आहे, पतीचे निधन झाले आणि घटस्फोटित असे ऑप्शन आहेत. यामध्ये पतीचे निधन झाले किंवा घटस्फोटित असल्यास मृत्यूचा दाखला किंवा घटस्फोटाचा पुरावा जिल्हाधिकारी कार्यालयात जमा असावा. या व्हिडिओमध्ये आपण पती हयात आहे हा ऑप्शन सिलेक्ट करून प्रक्रिया पूर्ण करून दाखवत आहोत. पुढील पानावर पहिल्या रकान्यात पतीचा आधार क्रमांक आधार कार्डावर बघून व्यवस्थित भरायचा आहे. त्याखाली कॅप्चा टाकून शेवटी आधार क्रमांक व OTPसाठी संमती देण्यासाठी मी सहमत आहे हे सिलेक्ट करून OTP पाठवा यावर क्लिक करायचे आहे. यानंतर पतीच्या मोबाईलवर आलेला OTP इथे टाकून सबमिट करा या बटनावर क्लिक करायचे आहे. या स्क्रीनवर पतीचे नाव दिसेल. आपली जात म्हणजे जात प्रवर्ग निवडायचा आहे. यानंतर खाली जे 2 प्रश्न दिले आहेत यामध्ये सर्वसामान्य माणसाने नाही असे 2दा सिलेक्ट करायचे आहे, कारण या प्रश्नांमध्ये आपल्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीमध्ये किंवा मंडळामध्ये कार्यरत आहे का हे विचारले आहे आणि असे असल्यास त्यांना लाडकी बहीण योजना लाभ घेता येत नाही. यानंतर माहिती खरी असल्याचा चौकोन सिलेक्ट करायचा आहे आणि त्यानंतर सबमिट करा या बटनावर क्लिक करायचे आहे. आणि बस, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश स्क्रीनवर येईल. याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. आता ई-के-वाय-सी खरंच पूर्ण झाली आहे का हे कन्फर्म कसं करायचं ते सांगतो. ज्यांनी आत्ताच ई-के-वाय-सी पूर्ण केली आहे किंवा ज्यांनी आधीही पूर्ण केली असेल तेही हे कन्फर्म करून घेऊ शकतात. ब्राउझरमध्ये जायचे आहे आणि ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर आधीप्रमाणे जायचे आहे. त्यानंतर ई-के-वाय-सी करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करायचा आहे. लाभार्थी आधार क्रमांक, कॅप्चा आणि मी सहमत आहे या अशी सहमती दिल्यानंतर यावेळेस वेगळाच मेसेज येईल. या आधार क्रमांकाची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा मेसेज म्हणजे तुमची ई-के-वाय-सी कन्फर्म आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत राहण्यासाठी लगेच ई-के-वाय-सी करा.
आपण या चॅनलमध्ये अशाच प्रकारचे अनेक योजनांचे व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि अनेक उपयुक्त टिप्स मराठीच्या सोप्या भाषेमध्ये देणार आहोत. त्यामुळे आस्क टेक मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात.